उद्योग महाराष्ट्राबाहेर जाऊ देत नव्हतो म्हणून गद्दारी करून आमचं सरकार पाडलं. 2 सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटताय असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी मोदी शहांवर केलाय. झी 24 तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी टू द पॉइंट मध्ये उद्धव ठाकरेंच्या घेतलेल्या मुलाखतीत मोदी शहांवर गंभीर आरोप केलेले आहेत. उद्धव ठाकरेंनी पाहुयात काय म्हटलंय. वारंवार जेव्हा तुम्ही उद्योगांचा मुद्दा मांडतात की महाराष्ट्रातले मुद्दे गुजरातला गेले तेव्हा एक प्रतिप्रश्न केला जातो की ते तुमच्या काळात जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री एक उद्योग मला दाखवा त्यांनी हिरे बाजार नेला होता आधी, बरोबर आहे. त्याच्यानंतर वित्तीय केंद्र जे काँग्रेसने दिलं होतं हे मुद्दामून मी सांगेन, धारावी इकडे बीकेसीला बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स हे मोदीने नेलं, एअर इंडियाचं ऑफिस नेलं, टेक्स्टाईल कमिशनरेट तिकडे नेलं, हे सगळे आपण बल्क ड्रग पार्क आणला होता, बरोबर आहे. त्याच्यानंतर मेडिकल डिव्हाइस पार्क आणला होता. टाटा एअरबससाठी आम्ही बोलत होतो नागपूरला मिहानला आणायला, वेदांता फॉक्सकॉन येत होता, त्याला जागेचं सगळी निश्चिती झाली होती. हे सगळे परस्पर वळवले, हे गद्दारी करून. माझा तर आरोप आहे की मी महाराष्ट्राच्या बाहेर उद्योग जाऊ देत नव्हतो म्हणून ह्यांनी गद्दारी करून, बरं ह्यांनी गद्दारसुद्धा पळवले ते गुजरातला, म्हणजे सगळं गुजरात गुजरात गुजरात. तर मग महाराष्ट्रात येता कशाला तुम्ही? महाराष्ट्राची मतं पाहिजेत कशाला? म्हणजे मतांसाठी महाराष्ट्र आणि मग तुम्ही सगळं तुमच्या गुजराती, मी सगळ्या गुजरात्यांविरुद्ध नाही आहे, म्हणजे कोणी गैरसमज करू नये. फक्त ह्यांचं जे काही जे मी बोलतो ना की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती स्वराज्यासाठी, आता हे 2 सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटत आहेत. तुम्ही म्हणत होतात मगाशी काहीतरी की तुम्ही उद्योग जाऊ देत नव्हतात म्हणून तुमचं सरकार पडलं. हो हो, माझा स्पष्ट आरोप आहे. आणि म्हणून तर केवळ आणि केवळ बुलेट ट्रेनला जागा द्यावी म्हणून ज्या फील्ड हॉस्पिटलने हजारो लोकांचे जीव वाचवले. म्हणजे मी मोदीजींच्यावरती काल पण टीका केली आणि ती खरी आहे, टीका करायला मी टीका नाही करत. त्यांनी असं सांगितलं की गंगा माँ ने मुझे बुलाया था 14 मे. आता असं वाटतं की त्या गंगा माँने त्यांना दत्तक गोद में लिया आहे, पण त्याच गंगेत करोना काळामध्ये मृतदेह वाहत होते. ही अशी परिस्थिती महाराष्ट्रात नाही झाली आणि त्याला वेळोवेळी मी घेतलेल्या जबाबदाऱ्या माझ्या सर्व सहकार्यांनी, म्हणजे माझे सगळं मंत्रिमंडळ होतं, प्रशासनाने उत्तम काम केलं, जनतेने साथ दिली आणि तेच हॉस्पिटल तुम्ही पहिलं पाडलं. आणि बुलेट ट्रेनचा उपयोग काय महाराष्ट्राला?